नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. उपघटक 4 शैक्षणिक मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र यांचा संबंध. सामान्य मानसशास्त्राचा आपल्याला आता अल्प का होईना परिचय झाला आहे. त्याच्या अभ्यासाच्या पद्धती आपण अभ्यासल्या. सामान्य मानसशास्त्राचा वापर करून शिक्षणातले आपले कार्य अधिक परिणामकारकरीत्याने करणे शिक्षकाला शक्य आहे हे 19व्या शतकात शिक्षणशास्त्रज्ञांच्या लक्षात आले व शिक्षणाच्या मानसशास्त्रीयकरणाची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वीच्या काळी शिक्षणात शिक्षकाचे स्थान अग्रगण्य होते, विद्यार्थी तसा नगण्य होता. पण शिक्षण प्रक्रियेचा जसा शास्त्रीय विचार होऊ लागला आणि मानसशास्त्राचाही प्रगती होऊ लागली तसा विद्यार्थी हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे हा विचार मान्यता पाहू लागला. विद्यार्थ्यांनी अध्ययन केले तर शिक्षकाचे अध्यापन सफल होते. अध्ययनाविना अध्यापनास काहीच अर्थ नाही हे सत्य जाणत्यांना उमजू लागले आहे. विद्यार्थ्यांचा, त्याच्या मानसिक प्रक्रियांचा, त्याच्या अनुभूतींचा व वर्तनाचा विचार शिक्षकाने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय शिक्षणाला, अध्यापनाला काहीच अर्थ नाही असे स्पष्ट व परखड विचार 19व्या शतकाच्या पूर्वार्धात स्विस मानसशास्त्र व हाडाचा शिक्षक पेस्ट्रोलॉजी याने मांडले. आपल्या शाळेत प्रयोग करून त्याने विचार पडताळून पाहिले व शिक्षणातील मानसशास्त्रीय विचारांचे महत्त्व जगाला पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या विकासात विविध अवस्था येतात. प्रत्येक अवस्थेची मानसिक, भावनिक व वैशिष्ट्ये वेगळी असतात. मग ही वैशिष्ट्ये विचारात घेऊन अध्यापन नको का? अध्यापनाला अवधानाची गरज आहे. मग अवधानाचे मानसशास्त्र अध्यापकाला माहिती नको का? शिक्षणात स्मरण, विमर्शन, सर्जन अशा अनेक प्रक्रिया येतात. विविध मानसिक क्षमतांच्या सहाय्याने त्या केल्या जातात. मग या प्रक्रियांच्या व त्यामागील क्षमतांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करायला नको का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एकच. अध्यापकाने विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जाणून घेऊनच अध्यापन करणे, विद्यार्थी विकासाला सहाय्य करणे अपरिहार्य ठरते. याचाच अर्थ शिक्षणाचा व मानसशास्त्राचा संबंध अतिशय घनिष्ठ असा आहे, तो आपण ओळखला पाहिजे. आधुनिक शैक्षणिक विचारांनुसार सुद्धा शिक्षणशास्त्रात आणि मानसशास्त्र यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आपल्याला स्पष्ट करता येतो. शिक्षणशास्त्र वेगवेगळ्या परीने विद्यार्थ्यांच्या वर्तन परिवर्तन प्रक्रियेचा विचार करते. उद्दिष्टे वर्तन परिवर्तनाची दिशा ठरविते. मानसशास्त्रही विद्यार्थ्यांच्या वर्तन प्रक्रियेचाच विचार करणारे मानसशास्त्र आहे. याचा अर्थ दोन्ही शास्त्रे विद्यार्थ्यांच्या वर्तनाचाच विचार करणारी शास्त्रे आहेत. मानसशास्त्रात ते वर्तन कसे असते याचा विचार होतो, तर शिक्षणशास्त्रात ते कसे असावे याचा विचार होतो. एवढाच फरक आहे. शिक्षणात मानसशास्त्रातले विचार उपयुक्त व आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर त्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या दोहोंचा एकत्रित विचार करू लागली आहे व त्यातून शैक्षणिक मानसशास्त्राचा जन्म झाला. मानसशास्त्रीय सिद्धांत, नियम, तत्त्व यांचा वापर शिक्षणात कसा करता येईल या विचारातून, चर्चेतून शैक्षणिक मानसशास्त्र विकसित झाले. शिक्षणाची उद्दिष्टे, अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया, मूल्यमापन या साऱ्या शैक्षणिक बाबींचा विचार विद्यार्थ्यांच्या मानसिक प्रक्रियांच्या संदर्भात करण्याची गरज आहे. हे लक्षात आल्यावर शैक्षणिक मानसशास्त्रात त्यासंबंधीचे विविध प्रयोग होऊन नवनव्या विचारांची, कल्पनांची भर पडू लागली. अध्ययनाच्या पद्धती मानसशास्त्राने सांगितल्या, पण कोणती पद्धती केव्हा वापरावी हे शैक्षणिक मानसशास्त्र ठरवू लागले. मानसिक क्षमतांचा सखोल अभ्यास मानसशास्त्राने केला, पण त्याच्या विकासाला शिक्षणातून चालना कशी देता येईल याचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रात होऊ लागला. अवधान प्रक्रियेचा अभ्यास मानसशास्त्र करते, पण ते विचलित होऊ नये, त्याचे विभाजन कसे टाळावे, त्याच्या आंदोलनाचा फायदा कसा उठवावा, अभिरुची वाढवून त्यांचे विकर्षण कसे रोखावे यासंबंधीचे दैनंदिन अध्ययन अध्यापन कार्यात उपयुक्त ठरतील असे विचार शैक्षणिक मानसशास्त्रातून पुढे आले आहेत.
अशा रीतीने मानसशास्त्र शिक्षणाच्या कार्याची दिशा व कार्यवाही यासाठी वापरले जाऊ लागले. मानसशास्त्राचे शिक्षणात उपयोजन करून शैक्षणिक मानसशास्त्र विकसित झाले. आजही ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू आहे. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, तो आपण अभ्यासायचा आहे. उपघटक 5 शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती आणि मर्यादा. शैक्षणिक मानसशास्त्रात प्रामुख्याने मानसशास्त्राचा उपयोग कसा करता येईल याची चर्चा केलेली आहे. त्यात खालील बाबी विचारात घेता येतो. मानसशास्त्राच्या अभ्यासाचे शिक्षकाला होणारे फायदे. 2 विद्यार्थ्यांची वाढीची व विकासाची प्रक्रिया. या विकास प्रक्रियेचे टप्पे व त्या टप्प्यांची वैशिष्ट्ये. प्रत्येक टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, भाषिक व सामाजिक विकासाची वैशिष्ट्ये. विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेवर प्रभाव पाडणारे घटक. यात अनुवंश व परिस्थिती हे महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात. विकास प्रक्रियेतून निर्माण होणारे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे घटक. व्यक्तिमत्वाचे संघटन. एकात्म व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व विकासात येणारे अडथळे व त्यामुळे त्यात राहून जाणाऱ्या उणिवा. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य. त्यावर प्रभाव पाडणारे घटक. मानसिक अनारोग्याची लक्षणे. मानसिक आरोग्याची रक्षण करण्यासाठी शिक्षकाने घ्यावयाची काळजी. ते बिघडण्यास पूर्ववत करण्याची उपाययोजना. अध्ययनाच्या प्रक्रियेचा अर्थ. अध्ययनाच्या उपपत्ती, पद्धती व त्यांची वैशिष्ट्ये. अध्ययनावर प्रभाव पाडणारे घटक. अध्ययनाचे मापन. अध्ययनाच्या सीमा. अध्ययन संक्रमण, त्यांचा अर्थ व प्रकार आणि शैक्षणिक महत्त्व. अध्ययन व अध्यापन यांचा संबंध. अध्यापन अध्ययनाच्या व त्याचा तत्त्वांचा वापर. विविध मानसिक क्षमता, त्यांचा शैक्षणिक उपयोग. या मानसिक क्षमतांवर परिणाम करणारे घटक. त्याच्या विकासासाठी शिक्षकाने करावयाचे प्रयत्न. त्या क्षमतांचे मापन. विद्यार्थ्यांमधील व्यक्तिगत भेद, त्यांची कारणे, त्या भेदांचे अचूक मापन. व्यक्तिभेदानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. समूह मानसशास्त्रज्ञाचा अर्थ. व्यक्ती मानसशास्त्र व समूह मानसशास्त्रातील भेद. समूह मानसशास्त्रातील विचारांचे उपयोजन. अशा रीतीने वर सांगितलेल्या अनेक बाबींचा विचार सैद्धांतिक शैक्षणिक मानसशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर या मानसशास्त्रीय सिद्धांताचा प्रत्यक्ष शिक्षणात कार्यात वापर कसा करता येईल याचाही सखोल विचार होतो. शिक्षकाचे शिक्षण कार्य अधिक परिणामकारक होण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास त्याला अतिशय उपयुक्त ठरतो. विद्यार्थी विकास प्रक्रिया. अर्थ व वैशिष्ट्ये. 2 विकास प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक. अनुवंश व परिस्थिती. 3 व्यक्तिमत्व. अर्थ, स्वरूप, प्रकार, उपपत्ती व विकास. 4 आहे मानसिक आरोग्य. अर्थ, स्वरूप, लक्षणे. मानसिक अनारोग्य, कारणे, लक्षणे व उपचार. व्यक्तिगत भेद. अर्थ, स्वरूप व शैक्षणिक महत्त्व. अध्ययन प्रक्रिया. यामध्ये अध्ययन, अर्थ, सामान्य स्वरूप, विविध उपपत्ती. अध्ययनावर परिणाम करणारे घटक. व्यक्तिगत पक्वता, प्रेरणा, थकवा इत्यादी. परिस्थितीजन्य अवधान, अभिरुची, आशय, मार्गदर्शन. अध्ययन पद्धती. अध्ययन संक्रमण. अर्थ, प्रकार, उपपत्ती, महत्त्व. अध्यापन. अर्थ, अध्ययनाशी संबंध, उपपत्ती, आधुनिक दृष्टिकोन. अध्यापक. व्यक्ती वैशिष्ट्ये, क्षमता. विद्यार्थी विकास व अध्ययन प्रक्रियेशी संबंधित क्षमता म्हणजे ॲबिलिटी. त्यामध्ये स्मरण, टप्पे, परिणाम करणारे घटक, विस्मरण, महत्त्व. दुसरा आहे विचार. यामध्ये स्वरूप, प्रकार आणि महत्त्व. तिसरा आहे प्रतिमासृष्टी, अर्थ, प्रकार. 4 आहे कल्पकता, अर्थ आणि प्रकार. बुद्धिमत्ता, अर्थ, उपपत्ती, आधुनिक दृष्टिकोन, महत्त्व. सर्जनशीलता. अभिरुची, अभिवृत्ती, अर्थ व महत्त्व. वरील इतर महत्त्वाच्या क्षमतांचे मापन व मूल्यमापन. विद्यार्थी व समूह जीवन. ग्रुप लाईफ ऑफ प्युपल्स. सामाजिक आंतरक्रिया, अर्थ व प्रकार. दुसरा आहे समूहांचे प्रकार व त्यांचे वैशिष्ट्ये. तिसरा आहे समूह जीवनाची वैशिष्ट्ये, नेतृत्व, अर्थ, वैशिष्ट्ये व विकास. 5वा आहे अध्ययन व व्यक्तिमत्व विकासातील समूह जीवनाचे महत्त्व. थोडक्यात या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, तीही आपण अभ्यासली पाहिजे. 6वा उपघटक आहे शैक्षणिक मानसशास्त्राची
उद्दिष्टे. या अगोदर केलेल्या विवेचनावरून शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे निश्चित करता येतील. 1. अध्ययनकर्त्याला समजावून घेणे. 2. अध्ययन प्रक्रिया समजावून घेणे. 3 आहे टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेन द विच द प्रोसेस मे बी फॅसिलिटेड बाय द टीचर्स. 4 आहे विद्यार्थ्यांची आवड, कल, दृष्टिकोन, अवस्था लक्षात घेऊन पुरेशी अध्ययन परिस्थिती निर्माण करण्याची शिक्षकास सहाय्य करणे. त्याबरोबर टू हेल्प द टीचर्स टू सेट अप ॲप्रोप्राइट लर्निंग सिच्युएशन अकॉर्डिंग टू इंटरेस्टेड ॲप्टिट्यूड डेव्हलपमेंट स्टेज अँड मेंटल लेवल ऑफ प्युपिल्स. 5 आहे टू हेल्प द टीचर डिफाईन प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग और प्रोव्हाइडिंग गेसिटाइज प्रोग्राम. 6 आहे टू हेल्प द टीचर्स इन प्लॅनिंग आउट द प्रॉपर इव्हॅल्युएशन टीच अँड टू मेक अँड असेसमेंट ऑफ इंटरेस्टेड ॲप्टिट्यूड अचिव्हमेंट पर्सनॅलिटी अँड इंटेलिजन्स ऑफ द पीपल्स. टू सम अप objective of education psychological may be stated as the development of wholesome personality and intelligence of the peoples. शैक्षणिक मानसशास्त्राचे शिक्षणशास्त्रात योगदान. शैक्षणिक मानसशास्त्रात विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा बारकाईने अभ्यास केला जातो. आधुनिक शिक्षणशास्त्र हे बऱ्याच अंशी मानसशास्त्रावर आधारलेले आहे. म्हणजेच ते परस्पर पूरक आहे किंवा शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षणशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. शिक्षणशास्त्र मानसशास्त्राविषयी शिवाय अपुरे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शिक्षण प्रक्रिया मुलांच्या मानसिक प्रक्रियेच्या अचूक ज्ञानावर आधारलेली असली पाहिजे. या तत्त्वांचा पुरस्कार प्रथम पेस्टॉलॉजीने केला. अध्यापन करताना शिक्षकाने विषय ज्ञान जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच विद्यार्थ्यांविषयीचे ज्ञान महत्त्वाचे आहे. मूल हे विकसनशील आहे व विकसनशील प्रक्रिया व तिचे वैशिष्ट्ये याविषयी ज्ञान होण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राची आवश्यकता असते. शिक्षणाची उद्दिष्टे. शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करणे ही बाब शैक्षणिक तत्त्वज्ञानाची आहे, परंतु ती उद्दिष्टे कोणत्या मार्गाने व साधनांनी प्राप्त करता येतील याविषयी मार्गदर्शन शैक्षणिक मानसशास्त्र करते. प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचार करण्याची दिशा शैक्षणिक मानसशास्त्र देते. 1. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके ठरविताना मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग होतो. त्याचबरोबर अभ्यासक्रम हा अनुक्रमित, लवचिक, मनोरंजक, उपयुक्त व कृतीला प्राधान्य देणारा नसावा. त्याची रचना सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे असावी हे शैक्षणिक मानसशास्त्र सांगते. तसेच सहशालेय उपक्रम किंवा कार्यक्रमांचे महत्त्वही स्पष्ट करते. यातून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक विकासाला चालना मिळते याची जाणीव करून देते. पाठ्यपुस्तके शिक्षकाच्या हातातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक साधन आहे, म्हणून ते खालील वैशिष्ट्ययुक्त असावे असे शैक्षणिक मानसशास्त्र सांगते. पाठ्यपुस्तकातील भाषा सोपी व ओघवती, सुबक छपाई, भरपूर व आकर्षक चित्रे, नकाशे, विवेचनातील सोपेपणा, क्रमबद्ध मांडणी इत्यादी वैशिष्ट्यांनी युक्त असावीत. अध्यापन. शिक्षकांचे महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे अध्यापन. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावायचा असतो. विद्यार्थ्यातून उत्तम नागरिक शिक्षक घडवित असतो. अध्यापनातून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याची प्रेरणा मिळते. आवश्यक आहे ते रंजक व्हावे लागते. यासाठी किडन पद्धती मानसशास्त्राने बहाल केलेली आहे. या कार्याविषयी शैक्षणिक मानसशास्त्रात खूप संशोधन झाले आहे. विविध अध्यापन पद्धती, अध्यापनाचे प्रकार शैक्षणिक मानसशास्त्रात खूप संशोधन झालेले आहे. त्यामध्ये विविध अध्यापन पद्धती, अध्यापनाचे प्रकार प्रतिमाने ह्या मानसशास्त्रीय संशोधनातून पुढे आलेले आहेत. अध्यापनातून होणारी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया, अध्ययनाचा अर्थ व परिणाम करणारे घटक हे सारे काही शैक्षणिक मानसशास्त्रात येते. पुढचा मुद्दा आहे 4. अध्ययन प्रक्रिया. विद्यार्थी कसे शिकतात
अमूर्त कल्पना कशा स्पष्ट कराव्यात, मुद्दे कोणत्या क्रमाने मांडावे, शैक्षणिक साहित्याचा उपयोग केव्हा व कशा प्रकारे करावा, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मानसशास्त्र देते. मानसशास्त्राने सारी शिक्षण पद्धती बालक केंद्रित केली. त्यामुळे शिक्षक अध्यापनात गोडी निर्माण करतात. शालेय वातावरण व शिस्त. मानसशास्त्रीय ज्ञानाच्या साहाय्यानेच आजच्या शालेय वर्तनात आमूलाग्र बदल झालेला आढळतो. विद्यार्थ्यांच्या सभोवती असलेला परिसर चांगले अध्ययन घडवून आणण्यास मदत करतो. या परिसरातून संपन्न अनुभव विद्यार्थ्यांना मिळतात. हा परिसर कसा संपन्न करायचा त्याचे मार्गदर्शन शैक्षणिक मानसशास्त्र करते. शिस्तीप्रिय विषयक समस्या कशा सोडवाव्यात याविषयी दृष्टी देण्याचे काम मानसशास्त्र करते. 6वा आहे विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेची माहिती शैक्षणिक मानसशास्त्रातून कळते. विकास प्रक्रियेवर प्रभाव पाडणारे घटक, अनुवंश आणि परिस्थिती यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास मानसशास्त्र करते. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्याच्या विकासाला जास्तीत जास्त पोषक असे वातावरण निर्माण करण्याचे काम शिक्षकास करावयाचे आहे. 7. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणे शिक्षकाचे प्रमुख कार्य आहे. हे कार्य परिणामकारकरीत्याने करण्यासाठी शिक्षकास व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्यावर प्रभाव करणारे घटक कोणते, व्यक्तिमत्वाचे सुसंघटक कसे होते, त्याचे मापन कसे करतात, ही सर्व माहिती अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकास ही सर्व माहिती शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनातून होते. तुम्हालाही ती होईल. 8वा आहे व्यक्तिमत्व विकासात काही वेळा अडथळे येतात व त्यातून मानसिक आरोग्य धोक्यात येते. आपल्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य योग्य प्रकारे राहावे यासाठी मानसिक आरोग्य म्हणजे काय, ते केव्हा व का बिघडते, हे बिघडण्याची कारणे कोणती, बिघडू नये म्हणून कोणते उपाय योजावेत, या सर्व बाबींची माहिती शिक्षकास असणे गरजेचे आहे. शैक्षणिक मानसशास्त्र ती आपल्याला देते. 9वा आहे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विविध मानसिक क्षमता कोणत्या, त्यांच्या विकासात काय वाटा आहे, शिक्षण व कार्यात क्षमता कशा सहाय्यभूत करू शकतात, यांचे मापन कसे करायचे व त्याच्या विकासात मार्गदर्शन कसे करावे, हे सारे शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासातून कळते. 10वा आहे सर्व विद्यार्थी समान नाहीत, त्यांच्यात फरक आहे. हे फरक कसे शोधायचे व त्यानुसार त्यांना मार्गदर्शन कसे करायचे याचीही चर्चा शैक्षणिक मानसशास्त्रात सापडते. सब घोडे 12% हा न्याय शिक्षणात चालत नाही, हे शिक्षकाला माहीतच हवे, अन्यथा तो सर्वच विद्यार्थ्यांवर सतत अन्याय करीत राहील. तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी वर्गात असताना व एकटा असताना वेगवेगळे कार्य करतो, त्यामुळे शिक्षक बुचकळ्यात पडतो. हे असे का, याचे उत्तर मानसशास्त्रात सापडते. समूहातील व्यक्तीचे वर्तन वेगळे असते, कारण समूहाचे काही वेगळे मानसशास्त्र आहे. अतिशय सौम्य व सद्वर्तनी विद्यार्थी प्रसंगी शाळेतील वर्गाच्या काचा फोडायला इतरांबरोबर धावतो. यामागे समूह मानसशास्त्र आहे. आपल्याला शिक्षणात समूहातूनच, वर्गातूनच शिक्षण प्रक्रिया चालते, त्यामुळे समूह मानसशास्त्राचा परिचय शिक्षकाला असणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक मानसशास्त्रातून तो तुम्हाला जरूर होईल. 12 वरील अनेक प्रकारच्या माहिती व्यतिरिक्त शिक्षणातील अनेक कल्पनांची व प्रक्रियांची चर्चा शैक्षणिक मानसशास्त्रात केलेली आपल्याला आढळते. उदाहरणार्थ बुद्धिमान व बौद्धिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया, त्यांच्या अध्यापन प्रक्रिया व शैक्षणिक उद्दिष्टे ठरवण्यामागील मानसशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया, त्यासाठी विविध साधने, शिक्षकाचे मानसशास्त्र इत्यादी विषयांची सविस्तर चर्चा या शास्त्रात आढळते. 7वा घटक आहे 7वा उपघटक शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनाचा शिक्षकाला होणारा उपयोग. यामध्ये तुम्हा शिक्षकांना आपल्या व्यावसायिक कार्यात अनेक प्रकारची कामे करावी लागतात. अध्यापनाचे कार्य तर महत्त्वाचे आहेच, पण विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व योग्य रीतीने घडविण्याची जबाबदारी
तुम्हाला पार पाडावी लागते. विविध प्रकारचे औपचारिक व अनौपचारिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचे कार्य करावे लागते. हे तुमचे कार्य करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राचे ज्ञान असणे व त्या ज्ञानाचे उपयोजन करण्यासंबंधीची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनाचे खालील प्रकारचे फायदे तुम्हाला जरूर मिळू शकतील. 1. आपल्याला विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय अभ्यासाच्या विविध पद्धती माहीत होतील. त्याद्वारा विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करणे सहज शक्य होईल. जसे वृत्तिइतिहास पद्धतीच्या द्वारा एखाद्या गुन्हेगारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनाला व वर्तनाला योग्य वळण लावणे तुम्हाला सहज शक्य होईल. 2. विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेची माहिती शैक्षणिक मानसशास्त्रातून कळते. विकास म्हणजे काय व तो कसा घडतो हे माहिती नसेल तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासाला हातभार लावू शकणार नाही. 3. विकास प्रक्रियेवर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे घटक शिक्षकास माहिती होण्यासाठी त्याला शैक्षणिक मानसशास्त्र सहाय्य करते. जसे आनुवंशिक गुणांचा व्यक्तीच्या विकास प्रक्रियेत फार मोठा वाटा आहे हे शिक्षकास माहीत असेल तर त्याचे बरेच कष्ट वाया आहे. हे शिक्षकास माहिती नसेल तर त्याचे बरेचसे कष्ट वाया जाण्याची शक्यता असते. हे माहिती असेल तर मात्र त्याचा गुणांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणे त्याला शक्य होईल. धिप्पाड व सुदृढ शरीराचा आनुवंशिक गुण घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला योग्य क्रीडा प्रकार निवडण्यास शिक्षक सहाय्य करू शकेल किंवा उत्तम बुद्धिमत्ता घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला बौद्धिक क्षेत्रात प्रोत्साहन देऊ शकते. अनुवंशाबरोबरच परिस्थितीही तेवढीच महत्त्वाची आहे. व्यक्तिविकासात तिचेही महत्त्व खूप आहे हे शिक्षकास शैक्षणिक मानसशास्त्रामुळे कळते. आनुवंशिक गुणांच्या विकासाला सुद्धा पोषक परिस्थितीची गरज असते. बुद्धिमान विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाल्यास त्या बुद्धीचा विकास शक्य नाही. तसेच बुद्धिमंद विद्यार्थ्याला आदर्श शैक्षणिक परिस्थिती निर्माण केली तर बुद्धिमान विद्यार्थ्या इतकी बौद्धिक प्रगती करता येणार नाही याची जाणीव शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनानेच होते. आनुवंशिक गुण विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कोणते आहेत लक्षात घेऊन त्याच्या जास्तीत जास्त विकासाला पोषक अशी परिस्थिती निर्माण करायचे काम शिक्षकास करावयाचे असते. त्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनातून शिक्षक या नात्याने या कार्यासंबंधीचे भरपूर मार्गदर्शन तुम्हाला होऊ शकते. 4 आहे विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेची माहिती. त्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे व प्रत्येक टप्प्यातील वैशिष्ट्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासातूनच शिक्षकाला कळू शकतात. आपल्या समोरचा विद्यार्थी विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे हे लक्षात घेऊन अध्यापक शिक्षकाने त्याला मार्गदर्शन केल्यास त्याच्या विकासाच्या योग्य दिशा मिळेल. उदाहरणार्थ किशोरावस्थेतील विद्यार्थी वर्गात अतिशय अस्वस्थ असतो, काहीतरी शारीरिक कृती करण्याची धडपड करतो व सतत वेगवेगळे प्रश्न विचारतो. हे वर्तन शिक्षकाला काही वेळा सहन होत नाही, पण विकासाच्या या टप्प्यात त्याची प्रचंड शारीरिक ऊर्जा आणि तीव्र जिज्ञासा त्याला या प्रकारचे वर्तन करायला भाग पाडते. हे शैक्षणिक मानसशास्त्रातूनच शिक्षकाला कळते. त्याच्या या वर्तन वैशिष्ट्यांचा शैक्षणिक फायदा कसा घ्यावयाचा हे शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्रातूनच कळते. तेव्हा विकास प्रक्रियेची वेगवेगळी वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी व त्यामुळे डोळसपणे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक या नात्याने तुम्ही शैक्षणिक मानसशास्त्राचे अध्ययन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणे शिक्षकाचे प्रमुख कार्य आहे. हे कार्य परिणामकारक रीतीने करण्यासाठी शिक्षकास व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्यावर प्रभाव पाडणारे घटक कोणते, व्यक्तिमत्वाचे सुसंघटक कसे होते, त्याचे मापन कसे करतात, ही सर्व माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकास ही सर्व माहिती शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनातून होते हे तुम्हाला ही माहीत होईल. व्यक्तिमत्व विकासात काही वेळा अडथळे येतात व त्यातून मानसिक आरोग्यात धोक्यात येते. आपल्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य योग्य प्रकारे राहावे यासाठी मानसिक आरोग्य म्हणजे काय, ते केव्हा व का घडते, बिघडण्याची लक्षणे कोणती, बिघडू नये म्हणून कोणते उपाय योजावेत, या सर्व बाबींची माहिती शिक्षकास असणे गरजेचे आहे. शैक्षणिक मानसशास्त्र ती आपल्याला देते.
शिक्षकाचे महत्त्वाचे काम म्हणजे अध्यापन. या कार्यासंबंधी शैक्षणिक मानसशास्त्रात भरपूर चर्चा झालेली आहे. अध्यापनातून होणारी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया, अध्ययनाचा अर्थ, अध्ययनाचे प्रकार व माहिती, त्यावर परिणाम करणारे घटक, हे सारे काही शैक्षणिक मानसशास्त्रात येते. विद्यार्थी अध्ययनात रुची घेत नाही, काय करावे, नकाशा काढायला शिकवायचे, कोणत्या पद्धती वापरावीत. तास दीड तास अतिशय उत्तम रीतीने अध्यापन केले तरीही विद्यार्थी शेवटी चुळबुळ का करू लागला. गणित येते पण भौतिकशास्त्रातील उदाहरणे मात्र विद्यार्थ्याला येत नाही, असे का व्हावे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्रात सापडतात. हा मोठा फायदा आहे. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विविध मानसिक क्षमता कोणत्या, त्याच्या विकासात काय वाटा आहे, शिक्षण कार्यात या क्षमता कशा सहाय्यभूत ठरू शकतात, त्यांचे मापन कसे करायचे व त्याच्या विकासात मार्गदर्शन कसे करावे, हे सारे शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासातून कळते. सर्व विद्यार्थी समान नाहीत, त्यांच्यात फरक आहे. हे फरक कसे शोधायचे व त्यानुसार त्यांना मार्गदर्शन कसे करायचे, यांचीही चर्चा शैक्षणिक मानसशास्त्रात सापडते. सब घोडे 12% हा न्याय शिक्षणात चालत नाही, हे शिक्षकाला माहीतच हवे, अन्यथा सर्वच विद्यार्थ्यांवर सतत अन्याय करीत राहील. तुम्हाला ही माहिती असणे अशक्य आहे. 10वा, बऱ्याच वेळा विद्यार्थी वर्गात असताना व एकटा असताना वेगवेगळे कार्य करतो, त्यामुळे शिक्षक बुचकळ्यात पडतो. असे का, याचे उत्तर मानसशास्त्रात सापडते. समूहामधील व्यक्तीचे वर्तन वेगळे असते, कारण समूहाचे ही काही वेगळे मानसशास्त्र असते. अतिशय सौम्य सद्वर्तनी विद्यार्थी प्रसंगी शाळेतील वर्गाच्या काचा फोडायला इतरांबरोबर धावतो. यामागे समूह मानसशास्त्र आहे. त्यांच्या शिक्षणात समूहातूनच, वर्गातूनच शिक्षण प्रक्रिया चालते. यामुळे समूह मानसशास्त्राचा परिचय शिक्षकाला असणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक मानसशास्त्रातून तो तुम्हाला जरूर होईल. वरील अनेक प्रकारच्या माहिती व्यतिरिक्त शिक्षणातील अनेक कल्पनांचा व प्रक्रियांचा चर्चा शैक्षणिक मानसशास्त्रात केलेली आपल्याला आढळते. उदाहरणार्थ, बुद्धिमान व बौद्धिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया, त्यांच्या अध्यापन प्रक्रिया, शैक्षणिक उद्दिष्टे ठरविण्यासाठी मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र प्रक्रिया, त्यासाठी विविध साधने, शिक्षकांचे मानसशास्त्र इत्यादी विषयांची सविस्तर चर्चा या शास्त्रात आढळते. अशा रीतीने शिक्षकाला त्यांच्या नित्याच्या आणि नैमित्तिक कार्याला उपयोगी ठरेल अशी सर्व प्रकारची माहिती शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्ययनातून मिळते. या माहितीचा योग्य वेळी वापर करून तो आपला व्यवसाय अधिक परिणामकारक रीतीने करू शकतो. म्हणूनच त्याने हे शास्त्र अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्यासाठी जरूर अभ्यासावे. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. पाठाचा सारांश पाहूया. शैक्षणिक मानसशास्त्राच्या या घटकात आपण खालील बाबींचा अभ्यास केला. 1. मानसशास्त्र हे प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. विकसित प्राण्यांच्या आंतरिक तसेच बाह्य वर्तनाचा आणि त्या वर्तनामागील मानसिक व प्रक्रियेचा अनुभव मिश्रित पद्धतीने व वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. 2. मानसशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे. 3. मानसशास्त्रात खालील बाबींचा विचार केला जातो. 1. वर्तनाचे प्रेरक. 2. वाढ व विकास प्रक्रिया व त्यांची वैशिष्ट्ये. 3. विकास प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, प्रामुख्याने अनुवंशिक व परिस्थिती. 4 आहे अध्ययन उपपत्ती पद्धती व अध्ययनावर परिणाम व प्रभाव पाडणारे घटक. 5 आहे वर्तनातील विकृती, कारणे, लक्षणे व उपाय. 4था घटक आहे मानसशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या विविध पद्धती आहेत. 5वा, शिक्षणशास्त्र व मानसशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. दोन्ही शास्त्रे वर्तन प्रक्रियेचाच अभ्यास करतात. मानसशास्त्रात वर्तन काय आहे याचा विचार होतो, तर शिक्षणशास्त्रात ते कसे असावे याचा परामर्श घेतला जातो. मानसशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे, नियम, माहिती यांचा शिक्षणास उपयोग कसा व केव्हा करता येईल याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. मानसशास्त्राचे शिक्षणात उपयोजन कसे करता येईल याचा हे शास्त्र तपशिलात विचार करते. शिक्षण कार्यात विद्यार्थी व त्यांच्या मानसिक प्रक्रिया व वर्तन अतिशय महत्त्वाचे, म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा विचार करणे म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे शिक्षकास
आपले व्यावसायिक कार्य अधिक परिणामकारक पद्धतीने करणे शक्य होते. 6. शैक्षणिक मानसशास्त्रात प्रामुख्याने खालील बाबींचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांची विकासाची प्रक्रिया व त्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, व्यक्तिमत्व व त्यांचे संघटन, व्यक्तिमत्व विकासात येणारे अडथळे व त्यांचे परिणाम, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व त्यावर प्रभाव पाडणारे घटक, ते बिघडण्याची कारणे, लक्षणे व त्यावरील उपाय, अध्ययन प्रक्रियेचा अर्थ, त्यासंबंधीच्या उपपत्ती, तिचे प्रकार, पद्धती व तीवर परिणाम करणारे घटक, विविध मानसिक क्षमता, त्यांचा विकास, त्याचा शिक्षणाशी संबंध, त्यांचे मापन, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिगत भेद, त्यांच्या निर्मितीची कारणे व त्यानुसार मार्गदर्शनाची गरज व तंत्रे, समूह मानसशास्त्र, समूहाने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्तन प्रक्रियेचा अभ्यास. 7 आहे शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास शिक्षकाने करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यामुळे शिक्षकाला आपले कार्य अधिक परिणामकारक रीतीने करणे शक्य होते. या ठिकाणी पाठातील पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. पाठातील क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी असलेली पुस्तके इथे दिलेली आहेत. धन्यवाद.